छगन भुजबळ यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर आज ओबीसी एल्गार मेळाव्यात सडकून टीका केली आहे। बेवडा पिऊन तुझ्या किडण्या त्या सांभाळ अशी टीका छगन भुजबळ यांनी केली आहे। त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांना प्रत्युत्तर देत ओपन चॅलेंज केलाय। बघूया नेमकं काय। मोठे झाले पाहिजेत यासाठीच ही बैठक आहे आणि तो विषय आहे। काल राज्य सरकारचं शिष्टमंडळ तुम्हाला भेटलं होतं, एक 4-5 कागदाचा मसुदा पण दिला होता, तुम्ही रात्री वाचन करणार होतात। त्यानंतर आता त्या वाचल्यानंतरची तुमची स्वतःची भूमिका काय आणि त्या संदर्भात मराठा समाजाची भूमिका काय असेल असा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे। नाही ते मसुदा कागद होते आणि मी कधी पण खरं बोलतो, ते वाचण्यात नाही आले माझ्याकडून, कारण लय उशीर झाला। हे लोक आमच्या बांधवांना भेटणं गरजेचं होतं, पण त्याच्यावर एकूण जी नजर मारली ना, काढूनच मारली होती ते 1-2 पानावरती। त्या योजनेच्या विषयीचा विषय त्याच्या आरक्षणाचा काही नाही, त्यामुळे आमचा विषय आरक्षणाचा आहे। मग आता 24 नंतरची लढाई आंदोलन हे निर्णायक असेल आणि त्या संदर्भातली घोषणा आज होईल। मग आता मराठा समाज ठरवेल थोड्या वेळात, कारण आता सध्या नोंदणी सुरू आहे आणि परिचय बैठक म्हणूयात 12च्या नंतर 3 वाजेपर्यंत मुख्य बैठक सुरू होणार आहे। मात्र 24 डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर पुढील भूमिका मराठा समाजाची, आंदोलनाची दिशा काय, यासाठी ही बैठक। तुम्ही काल सकाळी असं म्हणाले होते, परवा पण असं म्हणाले होते की सरकार काय करतंय हे मला सांगा, म्हणजे ते सकारात्मक करतायत का काय करतायत ते सांगा, म्हणजे आजपर्यंत त्यानंतर पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवू असं तुम्ही म्हणाले होते। सरकारचं शिष्टमंडळ आल्यानंतर तुमचं काय समाधान झालंय का? नाही काय झालं, 2-1 महिने तर सरकार आलंच नव्हतं, समाजात एक गैरमेसेज चालला होता। सरकार नेमकं करतंय काय ते आल्यामुळे किमान काही गोष्टी तरी माहीत झाल्या आणि त्यांची भूमिका त्यांनी सांगितली। समाजाची भूमिका, आमची समाजाची भूमिकेशी आम्ही प्रामाणिक आहेत। आम्हाला 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण पाहिजे। सरकार आरक्षण देईलच, नाही दिलं तरी आम्ही लढायला सज्ज आहेत, परंतु त्यांचा 24 डिसेंबरचा पर्यंतचा जो त्यांना वेळ दिलेला आहे त्यातला 1 घंटाही कमी होणार नाही आणि नाही पण नाही मी कालच सांगितलं आणि मीडियाच्या बांधवाच्या समोर सांगितलं, जरी मी आडुंगी चर्चा करत नाही, मीडियाच्या समोर गेली, त्यांनी जरी म्हणले तरी मी त्यांना सांगितलं जे उपोषण सोडताना आले होते, जे लिहिलं होतं कागदावरती ते फक्त तुम्ही एकदा वाचा। तुम्ही ते वाचलं की तुम्ही वेळ मागायची गरजच पडणार नाही, कारण आणखीन 8-10 दिवस आहेत तुमच्या हातात, तुम्हाला वेळ मागायची गरज पडणार नाही। ज्या 54 लाख नोंदी आज मराठा समाजाला मिळाल्यात, 54 लाख का होईना, साधा आकडा नाही आमच्यासाठी, आमच्या गोरगरिबांच्या घरात ते आरक्षण तेवढं गेले। त्या नोंदीला ते 3 शब्द लावायचे जे आपले लिखित ठरलेत, त्यानुसार केलं तुम्हाला वेळेची गरजच नाही। महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळतं। पाटील शिवाय या बैठकीकडे सरकार काय सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। आजचा दिवस मराठा समाजासाठी तुमच्यासाठी किती महत्वाचा? नाही समाजासाठी महत्वाचा तर आहेच, कारण हा मराठ्यांच्या लेकराचं भविष्य घडवणारा दिवस, मराठ्यांच्या लेकराला आयुष्य उद्ध्वस्त न होऊ देणारा आजचा दिवस। आम्हाला मात्र परफेक्ट करायचं, काय करायचं ते घाई गडबड केली, पळालोत, धावपळ केली, दमलोत, दमायचं नाही आता आम्हाला, हे शेवटचा लढा आहे। त्यामुळं ह्यो लढूनच आरक्षण मिळवायचंय, दमायचं नाही। परफेक्ट नियोजन, काय जे करायचंय ते नियोजनबद्ध, निर्णायक, ठोस ठरून चांगली बांधणी करून, मोगम पळायचं म्हणून पळायचं नाहीये। मग त्याने आपल्या लेकरांच्या पदरात काय पडणार याच्यावर आज मराठा समाज विचार करणार। शांततेचं आंदोलन पुन्हा करोडोतच करणार, पण मराठे मात्र तोच प्रश्न आहे। करोडो मध्ये तुम्ही सतत नेहमी म्हणताय, करोडो म्हणजे काय नेमकं लक्षात घ्यायचं, सरकारला काय इशारा आहे करोडो? नाही, संख्याच आमची तशी, आम्ही एकटेच 50-55% द्या राज्यात। आमच्या लेकराला द्यायचं म्हणल्याच्या नंतर आम्ही घराघरातून ताकदीनं येणार आहे आणि आम्हाला ताकदीनंच घ्यायचंय, त्यात काय दुमत नाही। शांततेत होणार, पण मात्र खूप निर्णय करून विचारपूर्वक यश माघारी घेऊन यायचंय। बार करायला आम्हाला वेळ नाही आता। काल सरकार शिष्टमंडळ 24 तारीख त्याच्या पुढेही थोडं ऍडजस्ट करा असं काहीतरी म्हणत होते, पॉझिटिव्हली विचार करा, तारखेचं काय घेऊन बसला, सरकार पॉझिटिव्ह काम करतंय, सरकार